एखाद्या याच्यावर जर तुम्ही सिनेमा बघतात, मग तो संभाजी महाराजांवर सिनेमा असू दे, शिवाजी महाराजांवर सिनेमा असू दे, अकबरावर असू दे किंवा अशोकावर असू दे, या सगळ्या लोकांवर जे सिनेमे असतात त्यांनी त्यांच्या आयुष्याचे 50 वर्ष, 60 वर्ष किंवा 70 वर्ष घातलेली असतात. त्या व्यक्तीच्या आयुष्यावर तुम्हाला सिनेमा बनवायचा आहे 1.5 तासाचा, 2 तासाचा, तुम्ही त्याला न्याय देऊ शकतात का 1.5-2 तासामध्ये? नाही देऊ शकत. आणि ती शाळेत जात असताना, त्या रस्त्याने जात असताना तिला तहान लागली, तर त्या लोकांनी तिला त्या पाण्यामध्ये काहीतरी टाकलं. तर काही लोकांचं म्हणणं आहे की नालंदा जे हे विश्वविद्यालय होतं की ते कसं जाळलं गेलं. त्याच्याविषयी पण 2 प्रकारचे गट आहेत. म्हणजे बख्तियार खिलजीने ते जाळलं असं म्हणणारे पण लोक आहेत, आणि काही लोक असे पण आहेत की बाबा बख्तियार खिलजीच्या आधीपासून इंग्रज इथे येण्यापूर्वीची आपली एज्युकेशन सिस्टीम ही नक्कीच वेगळी होती. आता ती चांगली होती की वाईट होती असं मी म्हणणार नाही. ती वेगळी होती, कारण की चांगली होती वाईट होती हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. आज आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत एका अशा टॉपिक बद्दल जो प्रत्येक विद्यार्थ्याशी, प्रत्येक पालकाशी, प्रत्येक शिक्षकाशी संबंधित आहे. तो म्हणजे एज्युकेशन सिस्टम. आपली जी इंडियन एज्युकेशन सिस्टम आहे त्याची सुरुवात कशी झाली, ब्रिटिश जेव्हा आले त्यांनी त्याच्यावर कसा इन्फ्लुएन्स केला, आजची आपली करंट एज्युकेशन सिस्टम कशी आहे, त्याच्यामध्ये कसे बदल व्हायला पाहिजे, आणि या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर देवकुमार अहिरे सर. सर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हिस्ट्रीच्या फॅकल्टीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे शेवटच्या 10 वर्षापासून. सर सर्वप्रथम आपलं आमच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. सर आपण जी आज चर्चा करणार आहोत ती मेनली असेल इंडियाच्या एज्युकेशन सिस्टमवर, प्लस त्याची जी हिस्ट्री चालत आली आहे त्याच्यावर. तर आपल्याला एज्युकेशन सिस्टमची जर चर्चा करायची असेल तर आपल्याला सुरुवात कुठून करावी लागेल? सर्वप्रथम तुम्ही मला इथे आपल्या पॉडकास्टमध्ये निमंत्रित केले त्याबद्दल धन्यवाद. आता तुमचा जो प्रश्न आहे की एज्युकेशन सिस्टीमची चर्चेची सुरुवात करायची असेल, तर मला वाटतं की आपण प्राचीन काळापासूनच सुरुवात करायला पाहिजे. कारण की जरी आजच्या शिक्षणाची आपण चर्चा करत असलो तरी शिक्षण नावाची गोष्ट किंवा शिक्षण व्यवस्था म्हणून हे काही अचानक निर्माण झालेली गोष्ट नाही. म्हणजे आपल्याला शिक्षण नावाच्या गोष्टीचाही खूप जुना इतिहास आहे. म्हणजे प्राचीन भारतामध्ये किंवा त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा शिक्षण असायचं. जरी ते आजच्या सारखं नसलं, वेगळ्या पद्धतीचं असलं, तरी शिक्षण व्यवस्था म्हणून ती आधीपासून प्राचीन काळापासून आपल्या समाजामध्ये दिसते. जसं की गुरुकुल पद्धती होती की ज्याच्यामध्ये एक शिक्षणाचं काय म्हणू एक रचना असायची, एक पद्धती असायची. त्याचप्रमाणे प्राचीन भारतामध्ये आपल्याला असंही दिसतं की अनेक विद्यापीठं होती. नालंदा असेल, तक्षशिला असेल, असं असेल. मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे शैक्षणिक केंद्र असायचे, पाठशाळा असेल, मदरसे असायचे. म्हणजे शिक्षणाची जर चर्चा करायची असेल, शिक्षण एक व्यवस्था म्हणून, तर ती आपल्याला प्राचीन काळापासून करता येऊ शकतं असं मला वाटतं. सर नालंदा विश्वविद्यालय जे बख्तियार खिलजीने जे पेटवलं होतं, तर तिथे जी पुस्तके जळाली, तर खरंच त्याच्यामुळे आपलं ॲज अ कंट्री म्हणून आपलं नुकसान झालंय का कल्चरली? एकतर कुठल्याही म्हणजे एखाद्या देशातल्या किंवा एखाद्या समाजातल्या असे पुस्तकं किंवा हे जे हिस्टॉरिकल मटेरियल असतं ते नष्ट होतं, तर त्या समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. फक्त नालंदा नष्ट झाल्याने हे पुस्तकं नष्ट झालीत का असं नाही, तर एकूणच आपल्या देशाचा इतिहास असा राहिलेला आहे. इथलं वातावरण, इथलं पर्यावरण, सातत्याने होणारे संघर्ष, युद्ध, जाळपोळी, याच्यामुळे आपल्याकडे एवढे डॉक्युमेंट्स नष्ट झालेली आहेत, एवढे डॉक्युमेंट नष्ट झालेली आहेत. तर त्याच्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास याच्याविषयी जर लिखाण करायचं असेल तर कागदपत्र कमी पडतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि मुघलांनी इकडे आपल्याला मराठ्यांच्या राज्यावर हल्ला केला किंवा आक्रमण केलं, त्यावेळेस इथे ज्यावेळेस म्हणजे संभाजी महाराजांची हत्या झाली आणि नंतर राजाराम महाराज तिकडे जिंजीकडे त्यांनी पलायन केलं, त्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात किल्ले जाळले गेलीत आणि त्या किल्ल्यांमध्ये असलेले जे कागदपत्र जे आहे तेही मोठ्या प्रमाणात जाळली गेलेली. म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य मोठं होतं, पण आणि त्यांनी खूप महत्वाची कामं केलीत, परंतु शिवाजी महाराजांच्या समकाळातली बरीच कागदपत्र आपल्याला भेटतच नाहीयेत. रायगड पण कितीतरी दिवस जळ होता. त्याचं कारण काय की आणि हे युद्ध लढाया म्हटलं की जाळपोळी येतातच, आणि जाळपोळी आल्यात तर ते काय असं बघत नाहीत की यार हे महत्वाची कागदपत्र आहेत, भविष्याच्या लोकांना हे अभ्यासासाठी उपयोगाची होतील, ते नाही, ते जाळून टाकतात. त्या जाळण्यामध्ये सगळं जळतं. लांब कशाला, आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो. होळकरांचं जे इंदूरला राजधानी होती, त्यांचं जे कॅपिटल होतं, त्यांचा राजवाडा होता,
त्या राजवाडा अनेक वेळा जळाला, पण त्याचा एक जो जळाला म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर इंदूरमध्ये शीख लोकांची वस्ती होती त्या राजवाड्याच्या बाजूलाच, आणि मग तिथे जाळपोळ झाली. त्या शिखांची दुकानं जाळताना ती दुकानांमधली आग राजवाड्याला लागली, होळकरांच्या राजवाड्याला. आणि एक बाजू जी आहे की जिथे जुने कागदपत्र होते होळकरांचे, ते सगळे कागदपत्र पण त्याच्यात जळून गेलेत. ओके. म्हणजे मी हे 2-3 उदाहरणं तुम्हाला का सांगितलीत, तर जाळपोळी होणं किंवा इथल्या वातावरण मुसळधार पाऊस होणं, महापूर येणं, याच्यामुळे एवढ्या आपल्या कागदपत्रांचं नुकसान झालेलं आहे या देशातल्या. तर त्याच्यामुळे आपल्या इतिहासाच्या संदर्भातले किंवा आपल्या समाजाच्या संदर्भातले खूप मोठं नुकसान झालेलं आहे. न त्याच्यामुळे भरून निघणारं न नुकसान भरून झालं. निघणारं नुकसान झालं. आणि दुसरं एक कारण, त्याच्यानंतर इथे इंग्रज जे आलेत, म्हणजे आधी तर जाळपोळीमुळे, पर्यावरणामुळे, वातावरणामुळे, पुरांमुळे नुकसान झालं. नंतर इंग्रज इथे आलेत आणि इंग्रजांनी सुद्धा अनेक जे आपले कागदपत्र आहेत ते त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्याच्यामुळे पण नुकसान झालेलं आहे आपलं. एक प्रसिद्ध अभ्यासक होते SD सांकलिया. त्या SD सांकलियांनी एक स्वतंत्र पुस्तकच नालंदावर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्याला बऱ्याचपैकी काय दिसतं की नालंदा जे हे विश्वविद्यालय होतं की ते कसं जाळलं गेलं. त्याच्याविषयी पण 2 प्रकारचे गट आहेत. म्हणजे बख्तियार खिलजीने ते जाळलं असं म्हणणारे पण लोक आहेत, आणि काही लोक असे पण आहेत की बाबा बख्तियार खिलजीच्या आधीपासून इथे असलेली जे नालंदा विश्वविद्यालय होतं त्याच्या विरोधामध्ये ते बौद्ध परंपरा आणि ब्राह्मण परंपरा यांचा झगडा चालूच होता, सुरू होता. त्याच्यामुळे पण तिथे काही गोष्टींचं आपण काय म्हणूया काय विध्वंस किंवा त्याचा हे झालेल्या आपल्याला गोष्टी दिसतात. आणि नंतर असंही आपल्याला इतिहासकारांनी सांगितलेलं दिसतं की नंतर बख्तियार खिलजीने ते कसं आपल्याला नष्ट केलं जाळलं. DN झा नावाचे प्राचीन इतिहासाचे मोठे अभ्यासक आहेत, त्यांनी सुद्धा त्या संदर्भात म्हटलेले. आता एक आपलं वाचक म्हणून किंवा इतिहासाचा अभ्यासक म्हणून आपलं काम काय आहे, हे दोन्ही पद्धतीने जे लोक सांगतात, म्हणजे बख्तियार खिलजीने ते नष्ट केलं असं म्हणणारे किंवा ब्राह्मण परंपरेने ते नष्ट केलं असं म्हणणारे लोक थोडी थोडी गोष्ट सांगतात, पूर्ण सत्य ते आपल्याला सांगत नाही. आपलं काम एक इतिहासाचा अभ्यासक, विद्यार्थी, वाचक म्हणून आपलं काम असं असतं, कुठलीही गोष्ट असो त्याच्या सर्वांगीण गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. नालंदा विद्यापीठ जे होतं ते आज जसं अनेक विद्यापीठ वैश्विक विद्यापीठ असतात, तसं नालंदा विद्यापीठ हे वैश्विक विद्यापीठ होतं, इंटरनॅशनल विद्यापीठ होतं. आणि चीन पासून, इंडोनेशियापासून लोक तिथे शिकायला यायचे. एक तर असा पण एक उल्लेख आहे की इंडोनेशिया मधला आज जो देश इंडोनेशिया, तिथे एक राजा होता श्रीविजय नावाचा. तर त्यांनी नालंदा विद्यापीठाला मोठं एक काय म्हणजे दानच दिली, जमीन दान दिली होती. त्याचा सुद्धा शिलालेख उपलब्ध आहेत, आणि ती जमीन भारतातच होती. म्हणजे याचा अर्थ काय की नालंदा नावाचं जे विद्यापीठ होतं तर त्याच्यामध्ये जगभरातनं विद्यार्थी शिकायला यायचे. त्याच्यासोबत देशोदेशीचे राजे त्याला दान पण देत होते, आणि सोबतच तिथे वेगवेगळ्या विषयांवर मोठ्या प्रमाणात संशोधन व्हायचं, अभ्यास होतला जात होता. आणि याची माहिती आपल्याला जे चीनी प्रवासी आपल्या देशामध्ये आले होते त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा नालंदा हे किती मोठं विद्यापीठ होतं याची माहिती मिळते. ह्युनसॅंग म्हणून एक यस. तर त्याच्यामुळे मला वाटतं की नालंदाविषयी चर्चा करताना सुद्धा आपण वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीने काय सांगतात हे आपण वाचलं पाहिजे. एकाच इतिहासकाराचं पुस्तक किंवा एकाच इतिहासकाराचं मत आपण ग्राह्य धरता कामा नये, असं माझं एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून मत आहे. नालंदा विश्वविद्यालयामध्ये जे बाहेरून स्टुडंट्स यायचे तर त्यांच्यासाठी पण एक एंट्रन्स एक्झाम असायची, ते खरं आहे का? ते आपल्याला असं दिसतंय की काही लिखाणांमध्ये आपल्याला एंट्रन्स एक्झाम होत होती किंवा त्या लोकांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या असं आपल्याला, पण ते नेमकं विस्तृत स्वरूपामध्ये कसं होतं याविषयी आपल्याला माहिती नाही मिळत. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाची मर्यादा हीच आहे की आज जसं आपल्याला मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन केलं जातं, ज्या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध असतात, तशा प्राचीन काळामध्ये ज्या बऱ्याच गोष्टी होत्या एक तर त्या काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेल्या आहेत किंवा मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेलेल्या नाहीये. तर त्याच्यामुळे आज आपल्याला काही गोष्टींविषयी फक्त अंदाज बांधता येतात, असं हक्काने सांगता येत नव्हतं का असंच होत होतं. म्हणजे असं माझ्याही वाचनात आहेत की एंट्रन्स होत होत्या, एंट्रन्स एक्झामिनेशन घेतल्या जात होत्या, पण एंट्रन्स एक्झामिनेशन घेतल्या जात होत्या असं आपण म्हटलं की आजच्या काळामध्ये कसं एंट्रन्स होत आहे जे आपल्या डोक्यात येतं अशाच त्या असतील का, असं नाही, याविषयी आपल्याला काही कल्पना नाही. सर, ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा इंडियामध्ये आली, ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले, तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला जो वार आहे तो केला आपल्या एज्युकेशन सिस्टमवर.
आणि त्यांनी इथली एज्युकेशन सिस्टम पूर्णपणे बदलली. तर त्यामागचा त्यांचा हेतू काय होता? चांगला समाज निर्माण करणं हा त्यांचा हेतू होता, की असा समाज निर्माण करणं ज्या समाजाला ते इझिली कंट्रोल करू शकतील? हा, एक तर आपल्या म्हणजे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इंग्रज इथे येण्यापूर्वीची आपली एज्युकेशन सिस्टीम ही नक्कीच वेगळी होती. आता ती चांगली होती की वाईट होती असं मी म्हणणार नाही. ती वेगळी होती. कारण की चांगली होती, वाईट होती हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. एखादी गोष्ट माझ्या दृष्टीने चांगली असू शकते, तुमच्या दृष्टीने ती वाईट असू शकते. पण मी म्हणतो ती वेगळी होती. का वेगळी होती? कारण आपल्याला असं दिसतं की त्याच्या आधी तुम्ही कुणबी असाल, तुम्ही धनगर असाल, तुम्ही चांभार असाल, तुम्ही माळी असाल किंवा लोहार असाल, सुतार असाल, तर या जाती ज्या आहेत ज्यांना बलुतेदार जाती म्हटलात किंवा मराठीमध्ये अजून एक शब्द आहे त्याला कारुणारू जाती म्हणतात. तर या जातीतले विद्यार्थी तसे काही हे पारंपरिक शिक्षण घेत नसायचे. ते कुठलं घ्यायचं? ज्या जातीचं शिक्षण घ्यायचं. सुताराचा मुलगा सुताराचं शिक्षण घ्यायचा, कुंभाराचा मुलगा कुंभार. हे घरातच त्यांचं एक शिक्षण होत होतं. राजे लोक असायचे किंवा राजकुमार असायचे किंवा सरदार घराण्यातली मुलं जी असायची तर यांनाही शिक्षण दिलं जायचं. तर त्यांना आता कुठलं शिक्षण दिलं जायचं की आता राजे, राजकुमार, सरदार हे जर असायचे तर यांचं काम प्रामुख्याने लढणं, युद्ध करणं, तर त्या संदर्भातलं शिक्षण दिलं जायचं. म्हणजे घोडेस्वारी असेल किंवा तुम्हाला डिप्लोमसी असेल किंवा म्हणजे तुम्ही निर्णय कसे घ्यायचे आणि युद्ध कसे करायचे या संदर्भातलं शिक्षण दिलं जायचं. स्त्रियांसाठी पण शिक्षण होतं, पण ते वेगळं. मग स्त्री जर असेल तर तिला एक म्हणजे 64 कला आल्या पाहिजेत. 64 कलांची एक कल्पना आपल्या इतिहासामध्ये आहे, त्या आल्या पाहिजेत. मग स्वयंपाक करता आलं पाहिजे, या सगळ्या स्वयंपाक करता आलं पाहिजे, गाणं म्हणता आलं पाहिजे, नक्षीकाम आलं पाहिजे, पतीची सेवा करता आली पाहिजे. हे पण एक शिक्षणच होतं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण होतं. सर्वांना समान सारखं हे शिक्षण आपल्याला नव्हतं. इंग्रजीत आल्यानंतर आपल्याला काय झालेलं दिसतं? इंग्रजीत आल्यानंतर सर्वांना समान सारखं हे एक शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली. पण आता हे लगेच असं सुरू झालेलं पण दिसत नाही. पहिलं इंग्रजीत आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी इथे बघितलं की आपल्याला जर इथं राज्य करायचं असेल तर राज्य करण्यासाठी आपल्याला इथे लोक पाहिजेत. कारण की ते राज्य करायला आले तेव्हा ते मर्यादितच लोक होती आणि एवढ्या मोठ्या भूभागावर जर राज्य करायचं असेल तर आपली सिस्टम पाहिजे. आपली सिस्टम पाहिजे आणि आपल्या सिस्टम मध्ये येणारे लोक म्हणजे आपल्या शिक्षणातून आले पाहिजे आणि आपलं ऐकणारे पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामध्ये मग ते मॅकॉलेचं प्रसिद्ध मिनिट जे एज्युकेशन मिनिट, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलंच म्हणजे आपल्याला असा वर्ग या शिक्षणाने बनवायचा आहे जो रंगाने, रक्ताने भारतीय असेल पण विचार, नैतिकता, बुद्धिमत्ता आणि चव यांनी ब्रिटिश असेल. म्हणजे शिक्षण असं द्यायचं की जो दिसायला भारतीय, रक्त त्याचं भारतीय, पण त्याचा विचार करण्याची पद्धत ही ब्रिटिशांसारखी, त्याची नैतिकता ही ब्रिटिशांसारखी, त्याची बुद्धिमत्ता ही ब्रिटिशांसारखी, आणि चव म्हणजे कल्चरल टेस्ट. व्हॉट इज अ गुड, व्हॉट इज अ बॅड, व्हॉट इज अ राईट, व्हॉट इज अ रॉंग, ही ठरवण्याची ज्याला कल्चरल टेस्ट म्हणतात ती ब्रिटिशांचे. असं त्यांचं धोरण होतं आणि या धोरणाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण दिलं. म्हणजे त्या शिक्षणातनं त्यांना काय करायचं होतं, इथे एक वर्ग निर्माण करायचा होता त्यांच्या व्यवस्थेसाठी. परंतु जेव्हा ते शिक्षण द्यायला लागले त्यांना कळालं इथे की आपल्याला हे जे लोकांना आपण शिक्षण देतोय तर शिक्षण घेताना काही लोकच येत आहेत. मग कळायला लागलं त्यांना अरे आपल्याला वेगळं काही केलं पाहिजे. म्हणून मग त्यांनी स्पेशल जनाना स्कूल म्हणजे मुलींसाठी शाळा. जनाना हा पर्शियन शब्द आहे. जनाना जसं मर्दाना, जसं जनाना, तसं जनाना स्कूल की बाबा म्हणजे सगळ्यांसाठी शाळेमध्ये मुलींना पालक पाठवतच नाहीयेत. तोपर्यंत मुलं मुली एका शाळेत दूर, मुलींना स्वतंत्र पण पाठवत नव्हते पाठवत. त्याच्यामुळे मुलींना त्यांच्या घरी जाऊन शिकवायचं. मग मुलींसाठी स्वतंत्र शाळा अशी आयडिया आली. आणि जेव्हा मुलींसाठी स्वतंत्र शाळा अशी आयडिया आली तेव्हा समाजाने खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याच्यात तर काही लोकांनी असंही म्हटलं की मुलींना जर शिकवलं तर कुटुंब संसार नष्ट होऊन जाईल, मुलींना जर शिकवलं तर मुली ह्या व्यभिचारी बनतील. आणि जे आपल्याला नंतर पुढे पण दिसतं की जसं की महात्मा फुलेंनी महारमांगांसाठी शाळा काढली, त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. मग महारमांगांसाठी स्वतंत्र शाळा का काढली? कारण की जी सगळ्यांसाठी शाळा होती त्या सगळ्यांसाठी असलेल्या शाळेमध्ये महारमांग मुलांना प्रवेशच नसायचा. तर त्याच्यामुळे इंग्रजांनी असं केलेलं आहे. म्हणून इंग्रजांनी ते शिक्षण सुरू केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये जो बदल झाला तो की सगळ्यांना एकसारखं समान शिक्षण देण्याची पद्धत सुरू झाली जी आधी आपल्याकडे नव्हती. पण तुम्ही जे सांगितलं लॉर्ड मॅकॉलेची जी थिंकिंग होती
की त्यांनी म्हणजे असा एक वर्ग इथे तयार करायला लावला जो दिसायला इंडियन असेल पण विचार तिकडचा करेल. तर मला हे विचारायचं आहे की ब्रिटिशांचा जो इन्फ्लुएन्स आहे तो तेव्हा तर होताच, पण आजच्या एज्युकेशन सिस्टमवर त्यांचा इन्फ्लुएन्स जाणवतो का आजही? डेफिनेटली. आणि बरोबर तुम्ही म्हटलात, की बघा इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीचा जो परिणाम झाला ना, त्याचा आपण थोडा व्यवस्थित विचार केला पाहिजे समाज म्हणून, म्हणजे व्यक्ती म्हणून आपण दोघांनी, एकूणच समाज म्हणून. आणि जनरली आपण इंग्रजांच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा काय होतं, म्हणजे समाजाच्या मध्ये पण असे दोन रिॲक्शन असतात. तर इंग्रज इथे आले म्हणजे पूर्ण वाईट झालं, किंवा इंग्रज इथे आले म्हणजे पूर्ण चांगलं झालं. कधी कुठल्या गोष्टीचं पूर्ण साईड असते. कधी कुठल्याही गोष्टीला ॲज अ हिस्टोरियन म्हणून मला असं वाटतं की एवढं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहू नये, बघता येत नाही. अनेक साईड्स असतात, म्हणजे असं म्हणतात ना, नाण्याला दोन बाजू असतात. पण माझं मत आहे की नाण्याला अनेक बाजू असतात, दोनच बाजू नाही, अनेक बाजू असतात. जे फक्त आपण सोयीने फक्त त्या दोन बाजू म्हणतो. तसं ब्रिटिश राज इथे, ब्रिटिश व्यवस्था इथे आली, सुरुवातीलाच म्हटलं की त्यांच्या शिक्षण व्यवस्थेचे काही वाईट परिणाम झालेले डेफिनेटली आहेत, तसेच चांगले परिणाम पण झालेले आहेत. आणि शिक्षण ही गोष्टच अशी आहे की तिच्या चांगले आणि वाईट असे परिणाम होतातच. शिक्षण देताना तुमचं इंटेन्शन काय आहे हे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. तर मी चांगले गोष्टी ब्रिटिशांच्या एज्युकेशनच्या झाल्यात, अशा वाईटही झाल्यात. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की आजही त्याचा प्रभाव आपल्याला दिसतो का, तर डेफिनेटली दिसतो. कारण की आपल्याकडची जी व्यवस्था आहे, म्हणजे उदाहरण सांगायचं की उठसूट एकमेकांना सर म्हणण्याची जी गोष्ट सुरुवात जी झाली, ती ही ब्रिटिश मेंटॅलिटी आहे. ओके. म्हणजे उठसूट सर, तो सर असेल नसेल तरी सर म्हणतो. आणि ही ती आपल्याकडे अशी पाझरलेली आहे. आणि वर्गांमध्ये अजूनही तुम्ही बघा, ब्रिटिश काळामधली जी एज्युकेशन सिस्टीम होती आणि आजही आपल्याला ते दिसतं की त्याच्यामध्ये पॉवर आहे, पॉवर रिलेशन आहे. म्हणजे खरं तर इंग्रज गेल्यानंतर आपल्या देशामध्ये त्या शिक्षणामध्ये खूप सुधारणा होणं गरजेच्या आहेत, काही झाल्या पण होत्या, पण अजून खूप सुधारणा होणं गरजेचं होतं की ज्याच्यामध्ये शिक्षण हे माणसाला जास्तीत जास्त डेमोक्रॅटिक करेल, पॉवर त्याच्यातनं कमी झाली पाहिजे होते. आजही ओके. तुम्ही बघा, कुठे जर झालं तर म्हणजे ज्या पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था ब्रिटिशांनी इथे लादली होती, त्याच्यामध्ये टॉप टू बॉटम, म्हणजे वरून खाली सत्ता यायची. तर तसं आजही ऑपरेट होतंय. ऑटोनॉमी नावाची गोष्ट खूप कमी आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये अशी ऑटोनॉमी ते कंट्रोल करायचे वरनं, म्हणजे एखादं धोरण जर इम्प्लिमेंट करायचं वरून आदेश सोडला की तो खालपर्यंत जायचा. तसं आजही होतंय. पण जरी इंग्रज लोक गेलेत, त्याच्याऐवजी आपले लोक जरी शासनकर्ते असले तरी ते प्रिन्सिपल जे आहे तो प्रिन्सिपल तसाच आहे, तो गेला पाहिजे होता. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचं शिक्षणाचं धोरण ते राबवत होते, त्यावेळेस लोकमान्य टिळक असू द्या, महात्मा गांधी असू द्या, या सगळ्या लोकांनी इंग्रजांच्या शिक्षणाला विरोध केलेला आहे. आणि राष्ट्रीय शिक्षण आम्ही देऊ, स्वदेशी शिक्षण आम्ही देऊ. तर राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी शिक्षण याचा हेतू काय होता की तुम्ही ज्या शिक्षणाच्या माध्यमातून लोकांवरचं नियंत्रण करता तसं आम्ही करणार नाही. आमच्या समाजाच्या फायद्यासाठी, आमच्या समाजाच्या कल्याणासाठी, आमच्या लोकांना हितकारक होईल असं शिक्षण आम्ही देऊ. ते आपल्याकडे झालेलं नाही असं मला वाटतं. सर, त्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी लोकांना, त्यांच्या पालकांना आणि स्वतः मुलींना म्हणजे काय त्रास सहन करावा लागला? त्या काळामध्ये ज्यावेळेस शाळा काढल्या गेल्या मुलींसाठी, तर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला लोकांचा. मी हे पूर्वीही सांगितलं की मुली शिकल्या तर त्या व्यभिचारी बनतील, कुटुंब संस्था नष्ट होईल, अशा गोष्टी होत्या. तर या संदर्भातलंच एक खूप म्हणजे दारुण म्हणजे काय किंवा करुण कहाणी आहे, अत्यंत वाईट घडलेली गोष्ट आहे, ती आहे या शिक्षणाच्या संदर्भातली. महात्मा फुले यांचे जे सहकारी होते डॉक्टर विश्रामरामजी घोले, त्यांची मुलगी काशीबाई, तिची ती गोष्ट आहे. अजूनही तुम्ही जर ते आपल्या दगडूशेठ गणपती जवळ गेला, त्या कॉर्नरलाच तिथे एक बाहुलीचा हौद नावाचं एक आपण म्हणूया जागा आहे, तिथे तुम्हाला दिसेल तो हौद कशामुळे स्थापन केला किंवा तिथे केला, त्याचं कारण. तर काशीबाई ही डॉक्टर विश्रामरामजी घोले यांची मुलगी होती. आणि ती शाळेत जात असताना, त्या रस्त्याने जात असताना तिला तहान लागली. आणि मग तिने तिथे कुणी त्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना पाणी विचारलं, तर त्या लोकांनी तिला त्या पाण्यामध्ये काहीतरी टाकलं. तर काही लोकांचं म्हणणं ते काचेचे तुकडे असतील ते टाकलं, त्याच्यामुळे ती मुलगी मेली. म्हणजे काच इंटेन्शनली त्याच्यामध्ये मिक्स करून प्यायला दिलं, त्याच्यात टाकलं, ते मिक्स केलं, ते मुलीला तहान लागलं, त्याच्यामुळे तिने पिलं, तर ती मुलगी त्याच्यामुळे मरून गेली, लहान मुलगी.
तिचे वडील जे महात्मा फुल्यांचे सहकारी आहेत आणि जे मेडिकल डॉक्टर होते पुण्यातले त्यावेळेचं, तेव्हा पुणे खूप छोटं होतं, त्यांची मुलगी ती मेली. त्याच्यावर डॉक्टर विश्रामरामजी घोले यांनी काय केलं की शिक्षणामुळे माझी मुलगी जी रस्त्याने जात असताना तिला तहान लागली, पाणी तिथे प्यायचं होतं म्हणून कोणाकडनं पाणी घेतलं, त्याच्यामुळे ती मेली. तर तिथे डॉक्टर विश्रामरामजी घोले त्यांनी हौद बांधला आणि तो हौद काशीबाई त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ त्याला बाहुलीचा हौद म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर ही गोष्ट म्हणजे तुम्ही बघाल की एक लहान मुलगी शिक्षणासाठी शाळेत जाते, तिला तहान लागली, त्याच्यामुळे तिला कोणीतरी त्या पाण्यात मिक्स करून काहीतरी पाजून मारून टाकतंय. म्हणजे तो जी 19व्या शतकामध्ये मुलींच्या शिक्षणाची जी चळवळ सुरू झाली होती त्या चळवळीतली पहिली बळी काशीबाई आहे. आणि सर ती मुलगी म्हणजे अशी साधारण मुलगी नव्हती ना, तिचे पप्पा प्रतिष्ठित डॉक्टर होते जसं तुम्ही म्हटलं. त्यांची मुलगी महात्मा फुल्यांचे सहकारी असलेले विश्रामरामजी घोले त्यांची मुलगी होती. ही घटना जी अत्यंत आजही आपण ऐकली वाचली तर आपल्याला म्हणजे खूप वाईट वाटतं. तो अजूनही तसा आहे का? तो हौद अजूनही मधल्या काळामध्ये त्याच्या संदर्भात पण काही गोष्टी घडल्या होत्या पण आहेत. तुम्ही तिथे गेलं, फरासखाना पोलीस चौकी जे आहे त्या फरासखाना पोलीस चौकीच्या जवळच तो हौद आहे. तुकारामांनी फार त्यांनी विरोध सहन करावा लागला ना. हो, हा जगाचा इतिहास बघा. हे फक्त महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही आणि हे काय फक्त भारतात झाले नाही, जगभरामध्ये जेव्हा जेव्हा नव्या गोष्टींसाठी लोक भांडतात तेव्हा जे पारंपरिक लोक आहे ते विरोध करतात. हे साधं सिंपल. हे हिंदूंमध्ये, बौद्धांमध्ये, मुसलमानांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये, सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या देशांमध्ये, सगळ्या जातींमध्ये ती कॉमन सायकोलॉजी कॉमन आहे. म्हणजे तुम्ही बघा, ज्यावेळेस गॅलिलिओने त्याचं वैज्ञानिक सत्य त्या धर्मसंस्थेपुढे मांडलं, कोपर्निकसने सांगितलं, गॅलिलिओने सांगितलं, त्यावेळेस धर्म या सगळ्या लोकांनी ख्रिस्ती धर्मव्यवस्थेने त्यांना पाखंडी म्हटलंय ना, मारण्यावरच काहीतरी आलो. गॅलिलिओने बरोबर त्यांनी हे केलं, त्यांनी म्हणजे काय मुद्दा व्यवस्थित हाताळला, माफी मागून घेतली म्हणून हे झालं. पण प्रश्न त्यांनी विचारला, कोपर्निकसने प्रश्न विचारला म्हणून तिकडे युरोपामध्ये क्रांती झाली. मग प्रश्न विचारणं जास्त महत्वाचं आहे. आता जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे नीटच्या संबंधित, त्याला पण हे लागू होतं. हो, त्याच्यावर सर काय मत आहे आपलं? माझं एक मत आहे की बाबा, एक तर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलंय ना, तर त्यांनी तर सुरुवातीला राजीनामा मागितला होता, तर नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी तो राजीनामा दिला पाहिजे. हे चिघळलं का, तर याचं कारण अजून असं आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं होतं की आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप भयानक प्रॉब्लेम निर्माण झालेले, ते अजून दिसत नाही आपल्याकडे. मी 15-20 वर्ष विद्यार्थी राहिलेलो आहे आणि आता 10 वर्ष शिक्षकही राहिलेलो आहे. तर त्याच्यामुळे एक शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून माझं जे निरीक्षण आहे आपल्या एकूण शिक्षण व्यवस्थेविषयीचं, तर त्याच्यातनं आपल्याला दिसतं की आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत एक तर शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात नाही. जसं मी R&D खर्च केला जात नाही, शिक्षणावर ऑटोनॉमी नाहीये. आता कसं असतं, राजकारण कुठल्याही गोष्टीवर होतं का, ते होतच राहणार आहे. होतच, बरोबर. म्हणजे सत्तेत जे लोक आहेत त्यांना विरोधी लोक विरोध करतात का, ते करतात. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा बीजेपी कशालाही विरोध करायचे तर करायचे. त्याच्यामुळे आता बीजेपी सत्तेत असल्यामुळे काँग्रेस विरोध करणं, विरोधकांचं कामच असतं ते विरोध करणं. पण विद्यार्थ्यांचे ते प्रश्न जेन्युइन आहेत ना, म्हणून मला वाटतं की ऐकून घेऊन सध्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सर, म्हणजे मी पण त्याच मताचा आहे की विद्यार्थ्यांसोबत जे झालं ते चुकीचं आहेच, त्याबद्दल म्हणजे काही दुमत असण्याचं कारणच नाही. कारण विद्यार्थ्यांचे पेपर लीक होत आहे, ते पण नीटच्या लेवलचे. तर जे आहेत इस्तिफा जे मागतायत, रेजिग्नेशन जे मागतायत, ते बरोबर आहे, ते मागितलंच पाहिजे. पण असं पण एक पॉईंट आहे की त्या प्लॅटफॉर्मचा यूज काही लोक हे वेगळ्या म्हणजे गोष्टीसाठी पण करताय, असं एक माझं मत आहे. तर मला एक आता विषय निघाला आहे, तर एक विचारायचं आहे, तुम्ही ॲज अ प्रोफेसर शेवटचे 10 वर्ष झाले काम करताय, तर जे AI, गुगल जे आज प्रत्येक स्टुडंट्सच्या हातामध्ये आलंय, एका क्लिकवर त्यांना ते अवेलेबल आहे, तर या गोष्टीचा विद्यार्थ्यांना फायदा आहे की नुकसान? बघा, मी आता 10 वर्ष शिक्षक म्हणून काम करत असल्यामुळे आणि अलीकडेच मी पालक झाल्यामुळे माझे दोन्ही अनुभव, म्हणजे माझा आता 3 वर्षाचा मुलगा आहे, तर त्यालाही कधीतरी मी आता मोबाईल दाखवतो, जास्त दाखवत नाही पण 5-10 मिनिटं, तर तोही बघतो. तो म्हणून शिक्षक आणि पालक म्हणून याच्यावर उत्तर देतो
तर माझं निरीक्षण असं आहे की म्हणजे AI, ChatGPT, गुगल यांचे फायदेही होत आहेत आणि तोटे पण होत आहेत. तर त्याच्यामुळे फक्त फायदेच आहेत आणि फक्त तोटेच असं मी म्हणणार तसं नाही. नाही. तर फायदे काय आहेत की कमी वया म्हणजे जेव्हा अनेक गोष्टी आपल्याला त्या वयात माहिती नसायच्यात, ज्या आताच्या मुलांना माहिती होतात, ही माहिती चांगली गोष्ट आहे. कुठली गोष्ट कशी सर्च करायची, कुठली गोष्टी कशी शोधायची, ह्या गोष्टी ते शोधतायत, बघतायत, ही गोष्ट चांगली आहे. वाईट त्याच्यातली गोष्ट कुठली आहे की या गोष्टी म्हणजे चॅट जीपीटीमध्ये किंवा एआयच्या माध्यमातून किंवा गुगलच्या माध्यमातून ज्या गोष्टी येतात त्याच्यातली ऑथेंटिसिटी ऑथेंटिसिटी. त्यांना चेक करता येत नाही. इन्फॉर्मेशन मिळते पण त्या इन्फॉर्मेशनची सत्यता तपासता येत नाही. त्याच्यामुळे ही इन्फॉर्मेशन खरी का खोटी हे कळत नाही. त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ज्याला डिसइन्फॉर्मेशन, मिसइन्फॉर्मेशन, फेक न्यूज, डॉक्टर व्हिडिओ अशा गोष्टी ज्या आहेत त्याचे हे लोक बळी पडतायत. पण त्याचा वापर करताना त्याच्यातली ऑथेंटिसिटी तपासता आली नाही, त्याच्यातले फॅक्ट्स व्यवस्थित शोधता आले नाहीत, तर ते चुकीचं आहे. त्याच्यातनं अनेक गैरसमज होऊ शकतात, खोटी माहिती पसरवली जाऊ शकते आणि ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, ही लहान मुलांच्या दृष्टीने आणि एकूणच समाजाच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट आहे. बऱ्याच वेळेस तर असं दिसतं. आता एक उदाहरण सांगतो. मागच्या वर्षी आम्ही एक सेमिनार आयोजित केला होता आणि त्या सेमिनारमध्ये एका मुलाने पेपर प्रेझेंट केला. पेपर त्यांनी व्यवस्थित लिहिला होता, पण पेपर प्रेझेंट करत असताना ज्यांनी पीपीटी वापरल्यात त्या पीपीटी मध्ये न्यायमूर्ती रानडे जे आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महत्वाचं योगदान आहे न्यायमूर्ती रानडेंचं. त्या न्यायमूर्ती रानडेंच्या फोटोच्या ऐवजी त्यांनी काय शंकर शेठ, मुंबईमधले महत्वाचे एक सुधारक होते, त्यांचा फोटो लावला आणि तो त्यांनाच न्यायमूर्ती रानडे म्हणत होता. आम्हाला आता मी आणि आमचे काही कलिग त्यांनी बघितलं, ते म्हटलं अरे हे न्यायमूर्ती रानडेंचा फोटोच नाहीये. तो म्हटला हेच आहे. मग आम्ही त्यांना विचारलं कुठनं म्हणतो, गुगलवरनं घेतलंय. गुगलला विचारलं न्यायमूर्ती रानडे, आणि न्यायमूर्ती रानडे बाकी सगळ्यांच्या पगड्या असल्यामुळे पगडीवाला त्यांनी दिला, यालाही वाटलं पगडी आहे, तो लावला. तर याच्यातनं काय होतं की त्याला न्यायमूर्ती रानडेंनी एक दोन पुस्तक वाचली का वाचली, पण फोटोच माहिती नाहीये. तर अशा अनेक गोष्टी घडतात. सर आता एक म्हणजे माझं स्वतःचं एक दुसरं युट्यूब चॅनल आहे हिस्ट्री कंटेंटवर. तर त्याच्या खाली मला खूप अशा कमेंट येतात की आता बस झालं इतिहास आपण जे करतोय ते, की फक्त इतिहास करून फायदा नाहीये, भविष्याकडे बघा, फ्युचरकडे बघा, प्रेझेंटमध्ये जगा. आपण आपल्या इतिहासाचा अभ्यास करणं म्हणजे फक्त पुस्तकांपुरतच मर्यादित ठेवलं पाहिजे का आपल्या सर्वांना आपला इतिहास माहित असणं मस्ट आहे? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हा माझ्या एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की या प्रश्नावर जे आपला हा पॉडकास्ट बघणारे जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांनी याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. की बऱ्याच वेळेस लोक असं चर्चांमध्ये म्हणतात इतिहास हा फक्त इतिहासाचाच ठेवला पाहिजे, इतिहासाची एवढी चर्चा केली नाही पाहिजे, भविष्याचा विचार केला पाहिजे. पण सगळ्या मित्रांना मैत्रिणींना माझी रिक्वेस्ट आहे की मित्रांनो मैत्रिणींनो, एवढं हे सोपं नसतं. इतिहास हा इतिहासच ठेवला पाहिजे असं आपण जरी म्हणत असलो तरी इतिहास आपल्या जीवनात सगळीकडे घुसलेला असतो. म्हणून तुम्ही सगळ्या आपल्या राजकीय नेत्यांची भाषणं बघा, ते इतिहासावर बोलतात. तुमच्या आमच्या ज्या चर्चा असतात कुटुंबातल्या, त्याच्या पण इतिहासाचा संबंध असतो. म्हणून इतिहास हा सगळीकडे, इतिहास हा भूतकाळातच नाहीये, इतिहास हा वर्तमानातच पण आहे आणि इतिहास हा भविष्यात पण आहे. म्हणून भविष्याचा जर तुम्हाला विचार करायचा असेल, भविष्यामध्ये काय चांगलं झालं पाहिजे, काय नाही झालं पाहिजे, याचा पण विचार जर करायचा असेल तर आपल्याला इतिहासाचा विचार करावाच लागतो. असं म्हटलं जातं, जर आपलं भविष्य जर चांगलं करायचं असेल तर आपला वर्तमान चांगला केला पाहिजे आणि वर्तमान जर चांगलं करायचं असेल तर आपल्याला भूतकाळ व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, इतिहास व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. कारण आपला वर्तमान हा भूतकाळावर अवलंबून असतो आणि आपलं भविष्यकाळ हा वर्तमानावर अवलंबून आहे. म्हणून वी कांट सेपरेट पास्ट और हिस्ट्री फ्रॉम प्रेझेंट अँड फ्युचर. आणि म्हणून एक प्रसिद्ध इतिहासकार आहेत E.H. कार, त्यांची व्याख्या आहे हिस्ट्री इज अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. म्हणजे भूतकाळाचा आणि वर्तमानाचा अविरत चाललेला संवाद म्हणजे इतिहास आहे. जे तुम्ही मी कोण आहे असं ज्यावेळेस आपण प्रश्न करतो तर आपण भूतकाळाकडे पाहतो. भारत काय, भारत
तुम्ही जर भविष्याकडे बघितला तर मग नाही, भारत काय आहे तर याचा आपल्याला इतिहास सांगावा लागतो. आपण म्हणतो मी हिंदू आहे, मग हिंदू काय आहे तर इतिहास सांगावा लागतो. मी मुस्लिम आहे हे तर इतिहास सांगावा लागतो. मी बौद्ध आहे, महाराष्ट्रीयन आहे, हे ते आपण जेव्हा मी हा आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो तर ते इतिहासावर आधारित असतं. माझं इतिहासकार म्हणून माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ज्या लोकांना भविष्याची काळजी आहे त्या लोकांनी इतिहासाला गांभीर्याने घेतलं पाहिजे. भविष्य तेव्हाच चांगलं असू शकतं जेव्हा तुम्ही इतिहासाला गांभीर्याने घ्या. सर आणखी एक की आजकाल म्हणजे इतिहासांवर आधारित मूवी बनण्याचं प्रमाण खूप वाढलंय आणि ॲज अ फिल्म मेकर म्हणून मी बोलतोय की कोणताही मूवी बनवताना जो इतिहासावर आधारित आहे विदाऊट फिक्शन बनवणं इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल. तर फिक्शन हे टाकावंच लागतं कारण जर सरळ विदाऊट मसाला किंवा विदाऊट हे लोक नाही बघणार. आता बघा इतिहासाचा विद्यार्थी आणि अभ्यासक म्हणून माझं मत आणि सिनेमा आवडणारा सिनेमाचा एक चाहता म्हणून माझं मत दोन. बघा त्याला चुकीचं आणि बरोबर म्हणता येत नाही माझं जेवढं आकलन आहे. आता इतिहास म्हणजे एखादी इतिहासाची गोष्ट आहे त्याच्यावर आधारित जर एखाद्या व्यक्तीने जर सिनेमा बनवला तर त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्याचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याचा कला स्वातंत्र्य आहे. त्याला बनवता आलं पाहिजे, त्याने केलं पाहिजे. फक्त त्या बनवणाऱ्या व्यक्तीने फिल्म मेकरने स्क्रिप्ट रायटरने याची काळजी घेतली पाहिजे की आपण जे इतिहासावर आधारित एखादी घटना करतोय त्याच्यामुळे पूर्णतः चुकीचं तर काही टाकत नाही ना. काय म्हणजे आपण डायलॉग बनवतोय, एखादी घटना दाखवतोय, चित्रण करतोय तर ते आपण कसं करतोय, इंटेन्शन काय आपलं, इंटेन्शन हे मनोरंजन आहे का दुसरं आहे हे थोडं त्या फिल्म मेकरला स्क्रिप्ट रायटरला थोडं समजलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं ऑडियन्सने सुद्धा असे सिनेमे बघताना याचं भान ठेवलं पाहिजे की आपण सिनेमा बघतोय. एक हा पॉइंट पण आहे की काही लोक असे आहेत आपले ॲज अ व्ह्युअर्स ऑडियन्स की जे मूवीमध्ये जो इतिहास बघतात तोच इतिहास खरा आहे असं गृहीत धरतात. अहो आपल्या सिनेमामध्ये आधी तरी 3-3 तासाचे सिनेमे असायचे, आता 1.5 तास, पावणे 2 2 तास, तास 2 बस. तासाचे सिनेमे असतात. एखाद्या याच्यावर जर तुम्ही सिनेमा बघतात मग तो संभाजी महाराजांवर सिनेमा असू दे, शिवाजी महाराजांवर सिनेमा असू दे, अकबरावर असू दे किंवा अशोकावर असू दे, या सगळ्या लोकांवर जे सिनेमे असतात त्यांनी त्यांच्या आयुष्याचे 50 वर्ष 60 वर्ष किंवा 70 वर्ष घातलेली असतात. त्या व्यक्तीच्या आयुष्यावर तुम्हाला सिनेमा बनवायचा आहे 1.5 तासाचा 2 तासाचा, तुम्ही त्याला न्याय देऊ शकतात का 1.5-2 तासामध्ये? नाही देऊ शकत. हे ऑडियन्स जो आहे सिनेमाचा ऑडियन्स त्यांनी पण याचा विचार केला पाहिजे की आपण सिनेमा हा एंटरटेनमेंट म्हणून बघायला जातोय, मनोरंजन म्हणून बघायला जातोय, त्याच्यातनं थोडं आपल्याला कल्पना येईल, ते तिथे जे दाखवलं जातं ते सत्यच आहे असं अजिबात मानता कामा नये. आपल्या देशामध्ये जसे हिस्ट्रीची लिटरसी नाहीये, इतिहासाची साक्षरता नाहीये, तशी सिनेमाची पण लिटरसी नाहीये.